करण्यासाठी या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी, सर्व स्तराचे कर्मचारी आणि बंद आंदोलन करत आहोत. आत्ताच 8-10 कर्मचाऱ्यांचा आणि आमच्या नगरसेवकांचा काल लोकप्रतिनिधीतून आपल्याला आरवाडच्या भाषेमध्ये भाषा करण्यात आली आहे. धक्काबुक्की झाल्याचं समजते. नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगा? काल साधारणतः 4:30च्या आसपास 4 नगरसेवक माझ्या केबिनमध्ये आले होते. त्यांनी एका झालेल्या कामासंदर्भात विचारणा करत होते. मी त्यांना सर्व माहिती दिलेली, तरी त्यांचं त्यावर समाधान झालं नाही आणि त्यांनी मग ते विभाग प्रमुख अक्षय तळतकर यांना बोलवून घेतलं होतं. त्यांच्याही उत्तरानं त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी त्याच्यासोबत थोडीशी धक्काबुक्की केली. शिवगाळ केल्याचं समजते. काय नेमकं प्रकरण आहे? मनपा प्रशासनामधील आणि मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये समन्वय नाही का? आमची शेवटी घटना आहे आंदोलन करायची. लोकप्रतिनिधी जर लातूर शहराचं बघितलं तर सर्व नगरसेवक आजी आहेत, माजी आहेत, यांच्यासोबत एकदम चांगला समन्वय आहे. सर्व नगरसेवक, माननीय महापौर, उपमहापौर, सभापती, विरोधी पक्षनेते हे सर्वच आम्हाला चांगलं सहकार्य करतात. फक्त ठराविक 1-2 नगरसेवकामुळं हे वातावरण कलुषित होत आहे. काय आपण तुमची काही तक्रार वगैरे देणार का पोलीस स्टेशनला? तर ठराविक नगरसेवकापासून मागच्या 6 महिन्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांना हा वाईट अनुभव आला आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि ह्या घटना वारंवार होत असल्यामुळे याला कुठंतरी प्रतिबंध झाला पाहिजे अशी सर्व कर्मचारी आणि संघटनेची भावना आहे. त्या दृष्टीने हे आजचं आंदोलन चालू आहे. कोण नगरसेवक होते ते? याच्यामध्ये सचिन गायकवाड, मनोज थोरात, राहुल वाघमारे आणि चित्ते असे 4 नगरसेवक. काल जर तुमच्यासोबत मारहाण हां, सुरक्षा रक्षक होते, त्याच्यामुळे त्यांनी मला मारहाण नाही केली, पण आमचे जे नगररचनाकार आहेत त्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. आयुक्तासोबत आता आपलं निवेदनासोबत काही बैठक झालेली आहे का? काय चर्चा झालेली आहे का? माननीय आयुक्त महोदयांना सर्व कर्मचारी संघटना आणि कर्मचारी यांनी निवेदन दिले आहे. यामध्ये संबंधित नगरसेवकावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि शासनास तसा अहवाल याबाबत कळवावा असं आम्ही विनंती केली. कामबंद आंदोलन सुरू आहे आपलं. आता जर त्यांच्यावर नाही कारवाई झाली तर पुढे कर्मचारी आणि अधिकारी काय पाऊल उचलतात? याबाबत सर्व कर्मचारी संघटना ठरवतील. कामबंद आंदोलन ठेवलेलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे? ही 3री-4थी वेळेस आहे. काय आपली भूमिका आहे? काल काही सन्माननीय नगरसेवकांनी माननीय अतिरिक्त आयुक्त जाधव साहेबांच्या कक्षामध्ये अतिरिक्त आयुक्त जाधव साहेब आणि सहाय्यक संचालक नगररचना अक्षय तळवलकर साहेब यांना दमदाटीपणा करणे, धमकावणे, आरवाडच्या भाषेमध्ये शिवीगाळ करणे यासारखे प्रकार काल केलेले आहेत. त्या अनुषंगाने आज लातूर शहर महापालिकेच्या कर्मचारी संघटनेनं यामध्ये कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व राजपत्रित अधिकारी सुद्धा आम्ही सहभागी झालेलो आहोत. कारण शासकीय कामकाज करत असताना दमदाटीपणा होणे आणि शिवीगाळ करणे हे नित्याचंच महापालिका कार्यालयामध्ये झालेलं असून आमची याबद्दल सर्वांचीच मागणी आहे की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आज कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. तर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर पुढील काय पाऊल असणार आहे आपल्या कर्मचाऱ्यांनी? आता याबाबत मी एक सदस्य म्हणून याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. जो काही निर्णय घेईल तो कर्मचारी संघटना याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आपणास कळवतील. तर पूर्वी पण हे 2-3 वेळेस असंच आंदोलन मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाचा कुठं अभाव आहे का? आणि या प्रकरणात आपण काय कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे? यामध्ये प्रशासनाकडे आम्ही सर्व बाजू आयुक्त साहेबांकडे मांडलेली आहे. सोबतच पदाधिकाऱ्यांकडे सुद्धा सर्व अधिकारी कर्मचारी आपली बाजू मांडणार आहे. त्यानंतर जो काही निर्णय होईल तो आपला सर्वांस कळविण्यात येईल.